डे 11 का? डे 11 काल लिहिलं नव्हतं का आपण? डे 10. चला सांगा मला वाक्य, ऑनलाईन ऑफलाईन कोणतं एक वाक्य सांगा. काय चाललंय आपलं? करता डायजेस्ट काम करणार आहे किंवा करता डायजेस्ट काम करणार होता. काल मी आहेच घेतलं होतं का होताच घेतलं होतं? दोन्ही दोन्ही पण एक एक घेतलं होतं. हा बरोबर आहे, परंतु हा बरोबर निगेटिव्ह. होताच घेतलं होतं ना एक. पास्ट घेतलं होतं का प्रेझेंट? प्रेझेंट होतं का पास्ट? बघा ना काय एवढं हा विचार करताय, जसं काय चंद्रावर जाऊन उडी मारायला सांगतो खाली. हा पास्ट 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 पास्ट. ओके सांगा रे मला, करता डायजेस्ट काम करणार आहे होता प्रेझेंट वाक्य सांगा. करता डायजेस्ट काम करणार आहे किंवा होत. किती नंबर ग्रुप चालू होता सर आपला? ग्रुप नंबर कोण चालला होता? बरं उलट झालं का? ग्रुप नंबर कोणता चालू होता? गोइंग टू सेट प्रॅक्टिस. बोल लवकर मला, प्रेझेंटचं एक वाक्य सांगा, करता डायजेस्ट काम करणार आहे. सांगा रे. ग्रुप नंबर 4. वालोड. चला सांगा. हा चला ग्रुप नंबर 4 सांगा लवकर. सांगा तुम्ही सांगा ना. ते आज हॉस्पिटलला जाणार आहेत. वाक्य बघा. ते आज हॉस्पिटलला जाणार आहेत लिहा. ज्यांना शक्य त्यांनी माझ्याबरोबर बोलतं चालतंय. ते आज हॉस्पिटलला जाणार. जेव्हा तुम्हाला बोलायचं तेव्हाच हा माईक ओपन करा. तुमच्या घरातील सगळा बॅकग्राऊंड नॉईज माझ्याकडे यायला लागला. जाणार आहेत. लक्षात घ्या तेचे अर्थ काय काय होऊ शकतात. तेचे अर्थ एक व्यक्ती असेल तर ही पण होऊ शकतो. तेचा अर्थ दे तर होतोच होतो तुमच्या मते, कारण सर्व जास्त लोक असतील तर दे होतो. बरोबर. ते आज हॉस्पिटल जाणार आहेत. एक असेल तर काय खातोय तू? क्लासमध्ये तोंड बंद ठेवायचं, काहीच नाही खायचं, खाऊन गिळून सगळं यायचं, 5 किलो खाऊन यायचं बाहेर. क्लासमध्ये बी खाऊ का? काही जरी खाल्लं तरी अगोदर खाऊन या ना. कसं गेटिंग माय पॉईंट. सो प्लीज मेंटेन द क्लास डिसिप्लिन. हा कोणी कोणी चेविंग गम खातं, डोंट च्यू द गम. हा सांगा आणि काय होऊ शकतं. ते म्हणजे हे किंवा दे. बरोबर. सो काय लिहायचं? हे का दे? का बरं दे? हे का नाही? एक सगळं काय जाणार आहे हॉस्पिटल? एकच जाणार आहे ना. मग आपल्या डोक्यात काय आहे? आपल्याला आपल्या अभ्यासक्रमानं बसवलंय ते म्हणजे दे, दे म्हणजे ते. रॉंग. ही म्हणजे देखील ते आहे. हिचे अर्थ किती शिकवले मी? कोण आहे रे? कोण आहे ते बघा सर, ते लवकर लवकर बघा. प्रताप टाळके. कशाला चालू नवीन आहे का सर हा? बंद करे माईक. प्रताप. तर शिकवा सगळ्या पोरांना अगोदर डिसिप्लिन. किती डिस्टर्बन्स होतो. हा सहसा एकाच व्यक्तीला जायचं असतं, मात्र आपण म्हणतो सर मग ते आहे ना तिथं. मग ते म्हणजे काय? दे तर त्याचं काय कॉन्ट्रॅक्ट झालंय का? नाही माझ्याशिवाय दुसऱ्याकडे कोणाकडं हो म्हणायचं नाही ते साठी. फक्त तू माझ्याच अर्थानं काम करायचं असं काय आहे का? नाही. हेच अर्थ तो आहे, ते आहे, हा आहे आणि हे पण आहे. जवळ असेल तर ही इज माय क्लासमेट. हा माझा क्लासमेट आहे. तोच क्लासमेट दूर असेल तर ही इज माय क्लासमेट. तो माझा क्लासमेट आहे. जवळ असतील तुमचे काका, ही इज माय अंकल. हे माझे अंकल आहे. दूर असतील तर ही इज माय अंकल. ते माझे अंकल आहेत. किती अर्थ शिकवले? हिचे 4. ठीक आहे. त्याप्रमाणे ते जर वापरलं तर ते कॅन बी जास्त असतील तर दे. ते कॅन बी फॉर सिंगल पर्सन ही. सो ते आज हॉस्पिटलला जाणार आहे. सांगा रे मला ऑनलाईन वाले. ग्रुप नंबर 4 सगळेजण सगळे मिळून सांगा. ही बोला रे. इज ग्रुप नंबर 4 गोइंग टू. तुम्ही बोलू शकता, तुम्हाला काय अडचण नाही. गोइंग टू. अरे हॉस्पिटल. अरे अरे
Go to अरे hospital. बापरे, गोइंग टू गो, जाणार सांगितलं का? सेट. काय जाणार 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 टू हॉस्पिटल, जाणार तर नाही सांगायचं ना. चल ठीक आहे, दुसरं आवरून घेऊ. चला. दुसरं वाक्य काय येईल? वर्बल क्वेश्चन, ग्रुप नंबर 4. तुम्ही सांगा रे. आता तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय सांगा रे. हॉस्पिटलला जाणार आहेत का? चला, इंग्लिश सांगायचं. इज ही, बोला रे. गोइंग टू गो, ऑनलाईन वाले, टू हॉस्पिटल. राहिलं काय आपलं? टुडे. ग्रुप नंबर 4 काय मावळले का? चला, ग्रुप नंबर 4 संपलं तुमचं, तुम्ही बोलत नाही. ग्रुप नंबर 5 सांगायचं डब्ल्यूएच क्वेश्चन. ग्रुप नंबर 5 डब्ल्यूएच क्वेश्चन सांगा लवकर. लवकर सांगायचं, आय एम अर्पिता, नॉट गोइंग टू वेट. सांग सांग सांगा लवकर. ते आज नाव केव्हा वगैरे काय नाही, सांगा हॉस्पिटलला लवकर. जाणार होते? होते नाही, चुकलं तुझं. ते आज हॉस्पिटलला केव्हा जाणार, किती वाजता जाणार आहेत. होते नाही येणार, आहे चाललंय आपलं. किती वाजता जाणार आहेत. हा सांगा मला काय होईल, किती वाजता हा डब्ल्यू शब्द आहे. ऍट व्हॉट Which टाइम, time? ऍट व्हॉट टाइम और ऍट विच टाइम, नंतर वर्बल क्वेश्चन ऍज इट इज. इज, He is going to go to hospital today. इज नाही रे, इज ही. कोण आहे तो? इज ही, इथं बघून वाचायचं. वर्बल क्वेश्चन आहे तसं लिहायचा. इज ही इज नाहीये. इज ही गोइंग टू गो टू हॉस्पिटल. नाही सर, मी तर इझी म्हणलो होतो, म्हणले होते. रेकॉर्डिंग मध्ये ऐक परत, रेकॉर्डिंग मध्ये आलंय. हा चला. इझी मला किती वेळा सांगितलं, डब्ल्यूएच शब्दानंतर वर्बल क्वेश्चन आहे तसाच कॉपी करायचा, डोकं लावायचं नाही. मी कित्येक वेळा सांगितलं, मला बिनडोक लोक पाहिजे, डोक्यावर नाही पाहिजे. ठीक आहे. चला पुढे आणखीन काय होऊ शकतं सांगा. ग्रुप नंबर 5. आज हॉस्पिटलला कोण जाणार आहे. ग्रुप नंबर 5 चा वेळ संपलेला आहे, तुम्ही काहीच बोलत नाही. चला, ग्रुप नंबर 1 सांगा मला इथं इंग्लिश. Who is going to go to हु इज गोइंग टू गो टू हॉस्पिटल. माझ्या बरोबर लिहा सगळे, माझ्या बरोबर लिहा. हॉस्पिटल टुडे. व्हेरी नाईस, गुड क्वेश्चन. सो या पद्धतीने आपल्याला, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, मी 2 डब्ल्यूएच क्वेश्चन दिले, त्याला 3 नंबर दिलेला आहे. सो यू मे ऍड ऍज मेनी ऍज पॉसिबल. आणखीन काही तुम्हाला सार्थक वाटणारे डब्ल्यूएच क्वेश्चन तुम्ही ऍड करू शकता. चला, आता निगेटिव्ह मध्ये बनवू आपण. ग्रुप नंबर 1 सांगा, कोणी सांगा. ते आज आज हॉस्पिटलला जाणार नाही. हॉस्पिटलला कोणतरी गाडव म्हणलं बघा, जाणार नव्हतं. जाणार नाहीत ना रे, आहेत तर नाहीत होईल ना रे. गायकवाड सर यांना मराठी शिकवा जरा. जाणार आहेत तर नाहीत होता, नंतर नव्हते कसं काय म्हणतो. आहेत तर नाहीत होतं. काय होईल मग, निगेटिव्ह बनवताना वाक्यातील सहाय्यकारी क्रियापदांतर नॉट लिहावे. मग सांगा रे मला, ग्रुप नंबर 1. ही He is not going to go today. Very nice. Not going to go to hospital today. चला, इज नॉट ला काय लिहायचं सांगितलं तुम्हाला. इजंट बोला. Isn't going to go to hospital today. Going to go to hospital today. हा झाला निगेटिव्ह सेंटेन्स, सिंपल निगेटिव्ह. ठीक आहे. आता वर्बल क्वेश्चन सांगा रे मला, ग्रुप नंबर 1. ते आज हॉस्पिटलला जाणार व्हेरी गुड. आज हॉस्पिटलला जाणार नाही का? क्या बात आहे, व्हेरी गुड. जाणार नाहीत का, शेवटी का लिहिलं की तुमचा वर्बल क्वेश्चन तयार होतो.
आणि हा वर्बल क्वेश्चन बनवताना वाक्यातील हेल्पिंग वर्ब हे सुरुवातीला लिहायचं असं एरो करून लिहायचं आणि बाकी रिपीट करायचं, डोकं लावायचं नाही. हा बोला, इज Is he not going नंबर आहे He's not going to go to hospital today. गोइंग टू गो टू हॉस्पिटल टुडे. एक्सलंट. व्हेरी नाईस. पुढं और काय होईल? Isn't he दुसऱ्या going पत्त्यावर आहे. to go व्हेरी to नाईस. Isn't he going to go to hospital? Isn't he Isn't he going to go to hospital? श्रद्धा मॅडम आल्या का Yes. टुडे? व्हेरी नाईस. चला, राजमाने मॅडम आल्या, अंधारे सर आले. Yes, sir. अरे अरे वा, गुड नंबर टुडे. नाईस नंबर. नंबर इज इम्प्रुव्हिंग. व्हेरी गुड. इजंट ही गोइंग टू. बघा सर, तुम्हाला सगळ्यांना सांगतो. ओके अंधारे सर, अटेंडन्स मार्क. बघा तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर नंबर वाढवायचे असतील, अटेंडन्स मधील नंबर वाढवायचे असतील, अटेंड करणाऱ्या मुलांचे नंबर वाढवायचे असतील, तर देर इज ओनली वन रेमेडी अँड दॅट इज चेकिंग द होमवर्क व्हेरी सिन्सिअरली. आणि तुम्ही आणखीन 1-2 लोकांना जर ऍक्शन घेतली तर आणखीन नंबर वाढतील. ठीक आहे. ज्यांनी होमवर्क नाही केला मला न विचारता डायरेक्ट तिकडून काढून टाका, काहीच अडचण नाही. होमवर्क नाही केला डायरेक्ट काढून टाका, त्याला एक्सक्यूजच नाही, काहीच एक्सक्यूज नाही. कोण म्हणे लग्नाला गेलो होतो, त्याला म्हणायचं काय आहे, तू लग्नाला जाणं खूप गरजेचं आहे, त्यामुळं तुझं लग्न कधी अडचण होऊ नये म्हणून परमनंट ग्रुप मधून काढून टाकू तुला. अगोदर जाऊन बसायचं 2 दिवस अगोदर हळदी लावायला, आहे ना. चला, WH क्वेश्चन, एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन मला सांगा याला अनुसरून. ग्रुप नंबर 1. ते आज हॉस्पिटलला का जाणार? एक्सलंट. त्यांच्या पेशंटला सोडून दिलं जगदाळे मामांनी, है ना. त्यामुळे ते आज हॉस्पिटलला जाणार नाहीत. हॉस्पिटलला का जाणार नाहीत? करेक्ट सेंटेन्स क्वेश्चन आहे. का जाणार नाहीत? तो कासाठी सांगा मला. ग्रुप नंबर 1 वाय आणि नंतर बोट कुठे ठेवायचं? Why is he not going to go to hospital today? व्हेरी नाईस. वाय इज ही नॉट गोइंग टू. बघावा, हे लिहायचं, जास्त डोकं लावायचं नाही. गो टू हॉस्पिटल टुडे. गोरे सर आले का? येस. नेक्स्ट पुढे सांगा रे. अरे म्हणून सांगा. वाय इज He is not going to go to hospital. ए नॉट बनतंय बघा, ते नॉट बनतंय. वाय इज ही गोइंग टू गो टू हॉस्पिटल टुडे. तो उत्साहाच्या भरामध्ये नॉट पण म्हणला पुढं. ठीक आहे. बघा, दुसऱ्या लग्नाला गेल्यावर एवढा उत्साह नको की तुम्ही त्या डायरेक्ट बोहल्यावर जाऊन उभा राहा. एवढा उत्साह काय कामाचा, फक्त अक्षता घ्या आणि ओके, काय अडचण नाही. चला पुढं आणखीन काय होऊ शकतं? WH क्वेश्चन बोला ग्रुप नंबर 1. आता मी लिहिलेलं वाचू नका बरं का. आज हॉस्पिटल, तुम्हाला काय झालं बोलायला, तुम्ही पण बोलायला पाहिजे ना. आज हॉस्पिटलला कोण जाणार नाही? कोण अगोदर लिहायचं? बोला आता सगळेजण मिळून बोला. ग्रुप नंबर 1 चे च्या पुढं 2 नंबरला. व्हेरी गुड. हु इज नॉट. हु म्हणल्यामुळे आपण हे ड्रॉप केलं. हु इज नॉट गोइंग टू गो. व्हेरी नाईस. टू हॉस्पिटल. बघा, बोट ठेवून लिहायचं. टुडे. बोट ठेवून लिहिलं, अनेक वाक्य लिहिली असती तर तुमचं आपोआपच ते इम्प्रूव्ह होऊन जाईल. डू नॉट वरी. और दुसऱ्या पद्धतीने सांगा. ग्रुप नंबर 1 हु. लास्ट सेंटेन्स फॉर यू. Who isn't going to go to hospital today? टू हॉस्पिटल टुडे. व्हेरी नाईस.
करेक्ट. आपापल्या स्पीडनं सांगा, मी सगळ्यांचं ऐकतोय. व्हेरी नाईस. ठीक आहे, झालं का लिहून सगळ्यांचं? झालं असेल तर दुसरं वाक्य लिहू, नसेल झालं तर लिहून घ्या, लिहून घ्या. म्यूट युअर माइक. काय नाव आहे त्याचं, काय नाव? मंथन. मंथन वडेकर. चला चला चला, बंद केलं दिसतं. चला, वाक्य घेतलंय. सर उद्या नवीन टॉपिक शिकवणार आहेत का? आहेत वाक्य आहे. तर आपण तुम्ही सांगितलं इंग्लिश मध्ये, सर इज गोइंग टू टीच न्यू टॉपिक टुमारो. सर उद्या नवीन टॉपिक शिकवणार आहेत का? वर्बल क्वेश्चन, फक्त हेल्पिंग वर्ब सुरुवातीला घेतलं, बाकी पार्ट दिला. सो इट constructed your verbal question like this: is sir going to teach new topic tomorrow? सांगा रे मला, एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन, ग्रुप नंबर 2. सर नवीन यश. टॉपिक शिकवणार आहेत. यश. सर कोणता टॉपिक शिकवणार? तर उद्या कोणता नवीन टॉपिक शिकवणार आहेत? चालतंय. आणखीन काय असेल तर पुढे येऊ आपण. हा, काय होईल आता? WH शब्द काय आहे मला सांगा. WH शब्द मराठीत सांगा अगोदर, मराठीत. कोणता? काय रे गाणवांनो, कोणता नवीन टॉपिक? क्लिअर सांगा ना रे. हा सांगा. WH शब्द सांगा इंग्लिश मध्ये. विच न्यू टॉपिक. न्यू टॉपिक. हा झाला तुमचा WH शब्द. आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन सांगा. हा, इज गोइंग टू टीच टुमारो. इज सर गोइंग टू टीच टुमारो. करेक्ट आहे एकदम. काही डोकं लावण्याची गरज नाही. WH शब्द लिहायचा. विच न्यू टॉपिक, आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. इज सर गोइंग टू टीच टुमारो. न्यू टॉपिक ऑलरेडी आपण मेन्शन केलेला आहे WH शब्दामध्ये, म्हणून तो सोडून बाकी सर्व वाक्य आहे त्या क्रमानं रिपीट करायचं WH शब्दानंतर. एक WH क्वेश्चन. हा, चला आणखीन काय होऊ शकतं? एनी सुटेबल WH क्वेश्चन? कोण उद्या नवीन टॉपिक शिकवणार आहे? कोण उद्या नवीन टॉपिक शिकवणार? कोण म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू, सर नवीन टॉपिक केव्हा शिकवणार आहे? चालतंय का? नवीन टॉपिक केव्हा शिकवणार आहेत? काय होईल मग? केव्हा अगोदर लिहायचं, वेन नंतर वर्बल क्वेश्चन ॲज इट इज. वेन इज सर इट्स गोइंग टू टीच गोइंग टू टीच टॉपिक. न्यू टॉपिक. आणि उद्यासाठीच आपला तो WH शब्द आलेला आहे, म्हणून उद्या हा शब्द नाही लिहायचा. काल तुम्हाला लिहून दिलं होतं, है ना. ज्या शब्दासाठी WH शब्द आलेला आहे तो शब्द परत लिहिण्याची गरज नाही. हा, आणि काय सुटेबल बनलं तर तुम्ही ऍड करू शकता फर्दर WH क्वेश्चन्स मध्ये. मेन्शनिंग दॅट ॲज नंबर 3, बिकॉज वी ऑल नो दॅट number 1 is simple sentence, number 2 is verbal question, number 3 is always WH question. These are code numbers, not serial numbers. ओके. निगेटिव्ह काय होईल सांगा मला. तर उद्या नवीन टॉपिक शिकवणार. टॉपिक शिकवणार नाही. न्यू टॉपिक, नवीन टॉपिक शिकवणार नाहीत, कारण उद्या एक्झाम आहे ना. सपोज अशी कंडिशन असेल तर. ओके. काय होईल मला सांगा मग. ग्रुप नंबर 2 बोला. सर इज नॉट गोइंग टू. Sir going is not going to teach new topic tomorrow. व्हेरी नाईस. सर इज नॉट गोइंग टू टीच न्यू टॉपिक टुमारो. चला दुसऱ्या पद्धतीने काय होईल. निगेटिव्ह ऑलवेज 2 वेज. हा, सर isn't going to teach टीच न्यू टॉपिक टुमारो. व्हेरी नाईस. वर्बल क्वेश्चन काय होईल. सर उद्या नवीन टॉपिक शिकवणार नाहीत का? बरोबर.
सर उद्या सर नवीन टॉपिक नवीन टॉपिक होणार आहेत का? ए गाढवा नो गाढवा नो जास्त बोलली शिकवणार नाहीत का ना होईल रे आहेत का कसं होईल रे बाळांनो नाहीत का काय होईल मग Is sir बघा not हॅलो करायचा Is हेल्पिंग वर्बला not going to teach new topic tomorrow. is sir not going to teach new सर topic? नॉट गोइंग टू टीच न्यू टॉपिक टुमारो आता बघा इथं काय होतं माहिती काय लिहिताना तुमचा उत्साह एवढा भारी असतो तुम्ही काय करता इज हे स्मॉल लिहिता आणि सरचं एस कॅपिटल लिहिता बघा केलं असेल मला माहिती इथं इथं पण केलं असेल लोकांनी लोक खूप शिकलेले आहेत आपल्याकडे चला चला लिहा व्हेरी गुड हा लिहिलंच नाही लिहा 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 गुड हा व्हेरी नाईस चला पहिलं लेटर कॅपिटल काढायचं मात्र दुसऱ्या वेळेस पण तोच नेम वापरायचा इथं फर्स्ट लेटर कॅपिटल सरचं एस स्मॉल आलं तरी चालतं ओके दुसऱ्या पद्धतीने सांगा ग्रुप नंबर 2 हा इजंट जर उद्या नवीन टॉपिक का शिकवणार नाही? तेच रे ते इजंट सर तो झोपलेला आहे गोइंग टू हा Teach टीच New topic tomorrow. टॉपिक टुमारो ओके डब्ल्यूएच क्वेश्चन मिनिंगफुल सांगा सर सर उद्या नवीन टॉपिक का नवीन शिकवणार? टॉपिक का शिकवणार नाही? उद्या नवीन टॉपिक शिकवणार. सर उद्या नवीन टॉपिक का शिकवणार नाहीत सर उद्या नवीन टॉपिक का शिकवणार नाहीत अच्छा डे 11 लिहिला आता मी. का शिकवणार नाहीत काय करायचं का अगोदर लिहायचं आणि वर्बल क्वेश्चन त्याच्यानंतर बोर्ड ठेवून रिपीट करायचा वाय नंतर बोर्ड ठेवायचं बोला Why Is is sir not going to teach new topic? Going why is sir not going to teach new topic tomorrow. tomorrow और काय होईल why Why Isn't isn't sir going to teach new topic tomorrow? tomorrow? going to teach new topic tomorrow आणि काय होऊ शकतं सर कोणत्या कारणामुळे उद्या नवीन टॉपिक शिकवणार नाही? सर उद्या तोच का आहे काच्या त्याने सांगितलं कोणत्या कारणामुळे चालेल एक एक आपलं एक्स्ट्रा होऊन जाईल कोणत्या कारणामुळे व्हेरी नाईस नवीन टॉपिक शिकवणार नाहीत काय होईल बघा सांगा डब्ल्यू शब्द सांगा रे कोण आहे ग्रुप नंबर 2 Because of which reason? बिकॉज ऑफ विच रिझन तुम्हाला डब्ल्यू शब्द पाठ नाही का रे आणि याच्यानंतर काय करायचं डोकं लावून न लावता बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर तो रिपीट करायचा हा इज Is sir not going to teach new topic? नॉट गोइंग टू टीच न्यू टॉपिक टुमारो और दुसऱ्या पद्धतीने दुसरा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा Because बिकॉज of which reason of isn't sir going to reason teach new Sir. topic tomorrow? topic tomorrow? correct isn't sir going to teach new topic
टुमारो. आणि या पद्धतीनं आवर सेकंड सेट इज ऑल्सो कम्प्लिटेड. फोर्थच्या मुलांचा लिहिण्याचा स्पीड आहे का व्यवस्थित? ओम आणि तेजश्री. Yes, sir. व्हेरी गुड. एक्झॅक्टली 100 आहेत. त्याचं ते चाललंय. जिकडं आता काय होईल, जिकडं नेटवर्क थोडंसं लूज पडतंय ते लगेच एक्झिट होते बघा. बघू आपण 1-2 दिवस असंच करू. म्हणजे जे लवकर येतील बघा ना, पहिले 94 होते ना, उशीर आलेला जागाच नाही मिळाली पाहिजे. नाही ठीक आहे, आपण ते करून टाकू उद्याच. उद्या मी सांगतो. आय विल इन्स्ट्रक्ट माय IT पीपल फॉर इन्क्रीजिंग. तर अंधारे सर बघितलं का ते हो सर, चेक केलं. किती लोक? हा बघा, 4च्या मुलांनी काय, 4 to 6च्या मुलांनी रिपीट करायचं 2 सेट्स 2 टाइम्स. हे 2 सेट झाले ना आपले आज. 2 वेळेस काही विचार न करता रिपीट करायचं, तुम्ही पण तेच करायचं. आणि सेल्फ अशा प्रकारचे 4 सेट्स करायचे बरं का. हा एक सेट आहे, अशा प्रकारे 4 सेट्स करायचे. पालकांनी त्यांना समजून सांगा. कोणतरी एक पालक बसलेला असला पाहिजे जवळ, पालकांपैकी एक व्यक्ती. हा 7th and above, तुम्ही 7वीच्या पुढं. ओके, तर रिपीट 2 टाइम्स, टाइम नाही टाइम्स. आणि सेल्फ तुम्हाला किती? येस, कवळे सर बोला तुमचे 7th and above. Sir, बोला तुमची 4 काही choice आहे. is sufficient, sir. काय काय सर, तुम्ही कुठे चालले? तर ते बघा तिकडे त्या मॅडमने 4 सेट घेतले. हा, तुझ्या पोरांना जरा जोर बैठक करायला लावा. हा, New students are added in now, sir. असं जर मग न्यूला काय भाकरी करताय का ते? 5 सेट्स उलट त्याने जास्त केलं पाहिजे. करायला लावा त्यांना. स्कूलमध्ये एक सेट करायला लावा, काय अडचण नाही. इट इज नॉट गोइंग टू बी वेस्टेड. 4 घरी 5 सांगतो चला. आता नंबर वाढणार आहे आपला. त्यांना प्रबळ करा जरा. फट 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 करायला लावा. ठीक आहे, रडलं नाही पाहिजे मुलांनी. All right, sir. ऑल राईट. बरं, दुसरी गोष्ट, एक सूचना. वाजले का 9? हा, आता वाजले की असं नाही ना, 5 मिनिटं कमी आहेत. ओके, बरं, सूचना फॉर टीचर्स, पॅरेंट्स आणि एक छोटीशी आहे. लहान मुलांना पुस्तकांची आवड लागण्यासाठी लहान 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 गोष्टीची पुस्तकं आपण मागवण्याच्या इराद्यामध्ये आहोत. तर कोणाला काही भेटली तर, किंवा नावं तरी कमीत कमी सांगा. बाय डिफॉल्ट मला तर वाटतं मीच सिलेक्ट करावीत. टीचर्स कडून एक रिक्वेस्ट आहे की किती इंग्लिशची आणि किती मराठीची, असे मला थोडंसं सांगितलं तर बरं होईल. सो दॅट ऍटलिस्ट आज आपला मोटिव्ह आहे की मुलांना वाचनाची थोडीशी आवड लागली पाहिजे, अवांतर वाचनाची. बरोबर, त्याच्यामुळे हा एक प्रयत्न आहे. ते सांगा मला टीचर्स. ऑल राईट, चालेल. एवढी एक All right. सूचना आहे. ठीक आहे, ठीक आहे. शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. Yes, sir. पॉज. बाय बाय. फोटो पाठव रे मला.